जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत आणि अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे। एका भावाला अचानक फोन येतो, तुमच्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे। घाबरलेल्या अवस्थेत तो तात्काळ हॉस्पिटलकडे धाव घेतो, पण तिथे जे दृश्य पाहायला मिळतं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। 26 वर्षाची रिंकी आणि 7 वर्षाच्या मुलीची आई 2018 साली मोठ्या थाटामाटात तिचा विवाह झाला। सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता, पण काही महिन्यापासून पती आणि सासरच्या मंडळीकडून घरासाठी पैशाची मागणी सुरू झाली। माझ्या भावाची परिस्थिती नाही, मी पैसे आणणार नाही असं तिने ठामपणे सांगितलं आणि इथूनच तिच्या छळाला सुरुवात झाली। मानसिक त्रास, वाद, अगदी मारहाणही, तरीही ती सगळं सहन करत होती। मात्र 14 फेब्रुवारीच्या सकाळी या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं। बातमी कळताच भावाने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली, पण बहिणीचा निर्जीव देह पाहून त्याने एकच हंबरडा फोडला। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। एका निष्पाप जीवाचा अंत आणि 7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरवलं। कौटुंबिक छळ किती जीवघेणा ठरू शकतो याचं हे हृदयद्रावक उदाहरण आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशाच नवनवीन आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी अलर्ट महाराष्ट्राला जरूर सबस्क्राईब करा।